विकासात्मक बदल घडताना आता शहराप्रमाणेच ग्रामीण भागात देखील टोलेजंग इमारती आणि आरसीसी घरे उभी राहायला लागलीत। मात्र गावात वेगळे घरपण टिकवण्याच्या दृष्टीने मातीचे घर तयार करून पूर्वीचा तोच आनंद पर्यटकांना देण्याचा प्रयत्न वेंगुर्ले तालुक्यातील परुळे बाजार येथील इंजिनियर तरुणाने केलाय। जे स्कूल ऑफ आर्ट मधून फाईन आर्टची डिग्री घेतलेल्या अमित तेलीने मागील 4 ते 5 वर्षापासून परदेशी पर्यटकांनाही आपलेसे केले। पर्यटनाच्या दृष्टीने जगभरात सिंधुदुर्ग जिल्ह्याची ख्याती दिवसेंदिवस वाढत चालली आहे। मात्र शहरी संस्कृती ग्रामीण भागात देखील पसरू लागली आहे। जुनी मातीची घरे पाहून त्या जागी नवीन आरसीसी स्लॅबची घरे उभी राहू लागलेत। म्हणूनच अमितने आपल्या गावातच 2 गुंठे जमिनीवर एक टुमदार मातीचे लिंपण असलेले कौलारू घर उभारले। माझं फाईन आर्ट झालं आहे आणि मी मुंबईला होतो। फाईन आर्ट माझं मुंबईला झालं आहे आणि माझं बालपण इथे गेलं आहे। त्यामुळे कसं मुंबईला जाऊन जॉब करण्यात एवढा इंटरेस्ट नव्हता। म्हटलं गावी जायचं होतं, गावी जाऊन काहीतरी असं युनिक करावं असं इच्छा होती। म्हटलं टुरिझम एक चांगला इकडे स्कोप आहे आणि आम्हाला एक माझ्या गावात एअरपोर्ट झालं आहे, त्यामुळे ते एअरपोर्टचा एक माझा प्लस पॉईंट होता। म्हटलं टुरिझम एक आपण विषय घेऊन आपण गावी समजा आलो तर काहीतरी वेगळा विषय घेऊन आपण गावी सेटल होऊ शकतो। म्हणून मग असं इको फ्रेंडली कन्सेप्ट माझ्या डोक्यात आली। म्हटलं जसं काहीतरी आपण वेगळं युनिक घर बांधूया, मग ते पर्यटकांना आकर्षित करेल, त्यांना असं वाटेल बाबा आपण ह्या घरात राहूया, मग त्या एन्जॉय करूया। त्याशिवाय मग मी डिझाईन तयार केलं, एक छोटंसं डिझाईन केलं, मग त्यातला असं मोठं रूप दिलं आणि मग हे मी समोर हे माणूस निसर्गाशी पूर्णपणे बांधलेला राहायला पाहिजे, म्हणजे प्लास्टिकचा जो वापर करताना ही माझी चांगली अशी इच्छा होती। त्यामुळे कसं म्हटलं एक इको फ्रेंडली थीम घेऊन पूर्ण घर बांधायचं, म्हणजे घरातलं सगळं माती आणि लाकूड ह्या नॅचरल गोष्टींनीच आतमधल्या वस्तू सगळ्या आपण वापरायच्या। म्हणजे घराची भिंत सगळं मातीची, खाली जमीन आहे तिची पण मातीची, फर्निचर सगळं लाकडी, प्लास्टिकचा अजिबात वापर नाही। म्हणजे आपल्या तब्येतीला पण चांगलं असतं आणि आपल्या पूर्णपणे एन्व्हायरमेंटला पण नैसर्गिक वास्तू चांगली असते आणि त्याला नॅचरल कुलिंग पण असतं, म्हणजे गरमीत आतमध्ये थंडपणा आणि थंडीत आतमध्ये उबदारपणा, हे एक मातीच्या घराचं एक चांगलं वैशिष्ट्य आहे।